गाईज मी 2012ला जेव्हा कंपनी स्टार्ट केली होती ना, तेव्हा टर्नओव्हर किती असायला पाहिजे हे काहीच ठरवलं नव्हतं. फक्त एक्साइटमेंट होती. कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट आणि एका कस्टमरची लाईफ टाईम व्हॅल्यू काय असते याबद्दल मला काहीच माहीत नव्हतं. तर गाईज LTV आणि CAC म्हणजे आहे काय नेमकं? CAC म्हणजे एक नवीन कस्टमर मिळवण्यासाठी आपल्याला लागणारा खर्च. एक कस्टमर मिळवायला किती पैसे लागले. आणि LTV म्हणजे त्या कस्टमरची लाईफ टाईम व्हॅल्यू, म्हणजेच त्या कस्टमरनी जोपर्यंत तो कस्टमर आपल्याकडे होता तोपर्यंत आपल्याला किती पैसे दिले. सिंपल भाषेमध्ये तुम्हाला जर LTV आणि CAC माहिती असेल ना, तर तुम्ही एक सस्टेनेबल आणि स्केलेबल IT बिझनेस नक्कीच बिल्ड करू शकता. माझ्या केसमध्ये असं झालं की मी बिझनेस सस्टेन करू शकलो, पण त्याला स्केल नाही करू शकलो. तर आता हे सर्व मी माझ्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करतो आहे. तर एका IT बिझनेसला सस्टेनेबल, स्केलेबल आणि प्रॉफिटेबल बिझनेस जनरेट करण्यासाठी LTV टू CAC रेशिओ किती पाहिजे? 3:1 हा जो रेशिओ आहे ना, हा सगळ्यात बेस्ट रेशिओ आहे बिझनेस सस्टेनेबल ठेवण्यासाठी. समजा तुम्हाला एक कस्टमर मिळवायला ₹2,000 लागले आणि तो कस्टमर तुमच्याकडे 3 वर्ष राहिला. 3 वर्षामध्ये त्यांनी तुम्हाला ₹2,000 दरवर्षी दिले तुमच्या सर्व्हिससाठी. तर मग ₹6,000 त्याची लाईफ टाईम व्हॅल्यू झाली आणि ₹2,000 ही तुमची कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट झाली. तो या पद्धतीने जर तुमचा रेशिओ राहिला तर तुमचा बिझनेस डेफिनेटली प्रॉफिटेबल राहू शकतो. हे फक्त एक उदाहरण झालं. आता आपण जी अमाऊंट कस्टमरला चार्ज करतो ती अमाऊंट आपण सारखी बदलू शकतो का? तर नाही. तर आपल्या हातामध्ये एक्झॅक्टली कुठली अमाऊंट आहे, तर कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट आहे, ती आपण नक्कीच बदलू शकतो. दुसरं म्हणजे आपल्याकडे कस्टमर जोपर्यंत आहे त्याच्या लाईफ सायकलमध्ये, तोपर्यंत आपण त्याला सर्व्ह करणार. त्यासाठी जी लागणारी कॉस्ट आहे ती आपण कशी कंट्रोलमध्ये आणायची तेही आपल्याला पाहावं लागेल. इन शॉर्ट, तुमच्या कस्टमरची ग्रॉस लाईफ टाईम व्हॅल्यू ही तुमच्या कस्टमरच्या ॲक्विजिशन कॉस्ट आणि त्याच्या सर्व्हिंग कॉस्टची जी कॉम्बिनेशन आहे त्याच्यापेक्षा नक्कीच लहान पाहिजे, तर तुमचा बिझनेस प्रॉफिटेबल राहील. मग यात रिकरिंग कॉस्ट काय आहेत? तर हार्डवेअर, तुमचे क्लाउड रिसोर्सेस, तुमचा जो सपोर्ट स्टाफ आहे जो कस्टमरला सपोर्ट करतो, ह्या सगळ्या गोष्टी. 2026 नंतर ह्या गोष्टी खूप सोप्या झाल्यात. AI एजंट्समुळे तुमच्या बिझनेसला एक नवीन पर्स्पेक्टिव्ह मिळाले. तुम्हाला तुमच्या बिझनेसचं ऑटोमेशन करावंच लागेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या बिझनेसची रनिंग कॉस्ट कमी करू शकता. मग हे AI ऑटोमेशन नेमकं आपल्या बिझनेसमध्ये करायचं कसं? आता उदाहरणार्थ, तुमचं सेल्स फनेल आणि तुमचा कस्टमर सपोर्ट, बेसिक कस्टमर सपोर्ट हा तुम्ही ऑटोमेट करू शकता. यासाठी खूप सारे टूल्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, ते तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. त्यावरती एक सेपरेट व्हिडिओ मी बनवेल. ज्या बाकीच्या रिकरिंग कॉस्ट आहेत जसं की क्लाउड सर्व्हिसेस, तर त्यामध्ये आपल्याला ऑप्टिमायझेशन करता येतं. त्यावरती वेगळं डिटेलिंग आपण करू शकतो. या व्हिडिओमधनं मला फक्त एकच सांगायचं आहे की LTV टू CAC रेशिओ जो आहे तो आपल्याला जर माहीत असेल तर आपल्याला बिझनेस ग्रो करायला डेफिनेटली हेल्प होते. आणि ओव्हरऑल बिझनेसचं जे पिक्चर आहे, जो बिझनेस स्केल करण्यासाठी आपल्याला लागणारं विजन आहे, त्यामध्ये आपल्याला ह्याची डेफिनेटली हेल्प होते. तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझ्या लाईफमधले एक्सपिरियन्सेस आणि चॅलेंजेस मी माझ्या चॅनलवरती शेअर करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओ.